चा भार सांभाळणार आहेत पुसदचे जानेमाने जुने खेळाडू ज्यांनी पुसद तालुक्याचं नाव पूर्ण विदर्भामध्ये नेऊन ठेवलं होतं असे आमचे काका आमचे सल्लागार माननीय श्री 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 शेखर काका नात्रे। खड़े हो जा खड़े हो जा खड़े हो जा। नमस्कार पहिली बार चला सामन्याला सुरुवात। हाय व्होल्टेज ड्रामा आज सुद्धा या मॅचला सुद्धा पाहायला मिळेल। जे जे टायटन्सला हा सामना जिंकावा लागेल तर स्वतःची साख स्वतःची लाज वाचवण्यासाठी एमएच सातारा 11 संघाला हा मॅच खेळावा लागेल। बघूया हा सामना कोण जिंकतोय। अतिशय चांगला सामना बघायला मिळणार आपल्याला, याचं काही दुमत नाही। जे जे टायटन्सने सामना टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। सामन्याला सुरुवात। धनराज आला आहे ओपनिंग साठी आणि त्याच्या सोबत आलेला आहे तो एक धावेने धावसंख्या आपलं खातं उघडलंय आणि संघाचं सुद्धा खातं उघडलंय। धनराज शुभम आहे ना, सॉरी शुभम आहे। मयूर करंडे सुंदरिता टाकलेला चेंडू, अतिरिक्त चेंडू, पहिला अतिरिक्त चेंडू नक्कीच हा सामना वेगळ्या वळणावरती आहे। प्रेक्षकांनी सुद्धा हा सामना काय गतीने बीट केले तो प्रीतमने गतीने बीट केले। मयूर करंडे बॅट लागला नाही, कुठली धाव नाही, कुठले नुकसान नाही। काय वाटते अनिकेत, ओव्हरऑल आज सकाळपासून 4 जे मॅचेस झाले आणि खरं तर बॅटिंगसाठी प्रीतम च्या विरोधामध्ये आपल्याला मयूर करंडे पाहायला मिळतोय। खरं तर पुणे परिसरातला हा खेळाडू आहे आणि आजच्या दिवसामध्ये जसा खेळ मयूर करंडे करतो ना तसा त्याच्या बॅटमधून झाला नाहीये। जी जबाबदारी तो पहिल्या काही संयमाच्या ओव्हर्समध्ये करतो, खेळी करतो, परंतु आज मात्र त्याने त्याच्या संघासाठी योग्य ती कामगिरी केली नाहीये। त्यामुळे निराशाजनक कामगिरी आजच्या दिवसामध्ये त्याच्या बॅटमधून झाली आहे। मागच्याही सामना जर आपण पाहिला तर त्याने एक चौकार जरूर लगावला, त्यानंतर तो लगेच दुसऱ्या बॉलवरती बाद झाला। खरं तर MH11 सातारा संघ जर पाहिला तर प्लेइंग 11 अव्वल दर्जाची आहे, परंतु मात्र जे खेळाडू नामवंत खेळाडू होते त्यांचा खेळ मात्र आजच्या दिवसात झाला नाही, हे फार महत्त्वाचं आहे। मेन थिंग बरोबर बोललाय, पण कॉम्बिनेशन महत्त्वाचं असतं। वेगवेगळ्या गावाचे खेळाडू येतात, वेगळे पुसदचे खेळाडू सोबत ताळमेळ आणि ग्राउंडचा सुद्धा त्यांना अनुभव नसतो। मात्र मोठमोठाले आयकॉन असतात। हे जे 3 आयकॉन जे बाहेरून आलेले आहेत, तिन्ही आयकॉन महाराष्ट्रभर फिरतात क्रिकेट खेळण्यासाठी, तर त्यांचा तो अनुभव पणाला लावून या ठिकाणी खेळतात। पण कधी कुणाची चलती असते, कभी किसी का दिन रहता है तो कभी किसी का दिन नहीं रहता है। सुंदर फटका आणि पाठवलाय तो ग्राउंडच्या बाहेर षटकार। चला तर बॉल नवीन बॉल द्यायचा कारण पहिला ओव्हर सुरू आहे। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 8 धावा।
जर बॉल जर परत असेल तर प्रेक्षकांना विनंती आहे तो बॉल परत करायचा आहे आणि डीजेला सुद्धा विनंती असेल थोडासा आवाज वाढवायचा आहे कारण आवाज थोडासा कमी वाटतोय प्रेक्षकांपर्यंत आवाज जात नाहीये. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 8. चांगलं षटक म्हणावं लागेल. मात्र खरोखरच जर या ठिकाणी जर स्वतःची साख वाचवायची असेल तर MH11 संघाला सातारा संघाला चांगला खेळ खेळावा लागेल. जे संघाच्या विरुद्ध जे संघ अतिशय चांगला असा संघ आहे. सकाळच्या 2 मॅचेस त्याच्या अतिशय चुरशीच्या आणि चांगल्या झाल्या होत्या. गोलंदाज अव्वल दर्जाचे आहेत, अव्वल दर्जाचे फिल्डर सुद्धा आहेत. मात्र शेवटचा सामना जो होता जे संघाचा तो क्लोज फाईट करून हारला त्यामुळे त्यांना सुद्धा हा मॅच करो किंवा मरो च्या अवस्थेमध्ये जिंकावंच लागेल. नक्कीच करो आणि मरोची स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर जे टायटन संघ प्रयत्न करेल. मागचाही सामना जर पाहिला तर अगदी क्लोजली त्यांनी तो सामना गमावला. शेवटचे 6 बॉल मला असं वाटतं 19 धावांची गरज होती आणि ते 19 धावा डिफेंड केल्या अभय सोळंकेने. त्याचंही कौतुक करावं लागेल. खरं तर पुसद परिसरातील एका छोट्याशा गावातला तो खेळाडू आहे. ग्रामीण भागातील खेळाडू चमकले या मैदानावरती. त्यांचंही कौतुक करावं लागणार आहे. समोर खेळलाय बॉल हवेत जसा आलाय तसा साइड स्क्रीनला धडकत येतोय धमाकेदार सिक्सर. आणि खरं तर या मॅच मध्ये मज्जा येणार आहे स्वप्नील सर. खरं तर गमवण्यासाठी काहीच नाही आणि खरं तर दुसऱ्या संघ असं म्हणतात ना की गमवण्यासाठी तर त्यांच्याकडे काहीच नाही परंतु समोरच्या संघाला इथे एक चांगला चेंडू आहे. पुन्हा एक वेळ पायात टाकलाय. सातारा 11 संघ हा डार्क हॉर्स संघ आहे. म्हणजे कुणालाही जखमी शेर होता है, जखमी शेर बहुत घातक होता है असला काहीसा प्रकार दिसतोय मला. कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग आहे. ते फिल्डर बॉल पर्यंत नाही पोहोचणार आहे. प्रयत्न अफलातून झाला होता परंतु डीप कव्हरला बॉल जाते म्हणून लाईनच्या पलीकडे. या येत आहे 4 धावा. खरं तर या मैदानाचं डायमेन्शन जर पाहिलं ना तर बाउंड्री अगदी कव्हर्सला जर पाहिली तर त्या एंडने खेळत असताना आपण पाहतो आहोत. 2 दिवसापासून तुम्ही ज्या पिच वरती खेळताय जे सामने होत आहेत ते सामन्याचं जे पिच बनवण्यासाठी अवरात्र परिश्रम करणं जो झालेला आहे तो परिश्रम मात्र आकाश भाकरे या खेळाडूने केलेला आहे. आणि त्रिफळ नक्कीच अगदी एस्टनच्या जवळून बॉल निघून गेलाय. वेग होता, प्रचंड वेग आहे. या पद्धतीने जर पाहिलं तर बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत आराफ शेख. आणखीन एक बदलापूरचा हा खेळाडू बदलापूर एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आहे. अपील आहे इथे बोट उंचावलंय पंचांनी. धक्का क्रमांक पहिला शिवमच्या रूपामध्ये लागतोय. टीम MH11 सातारा संघाला पहिला गडी बाद होतो आहे सातारा संघाचा आणि आराफ शेखच्या खात्यामध्ये पहिली विकेट पाहायला मिळेल. स्वप्नील सर नक्कीच मोठा झटका म्हणावा लागेल. शेवटी जाता जाता त्यांनी चुणूक तर दाखवली नाहीच मात्र अपयशी ठरलंय ते तिन्ही मॅच मध्ये. पण ठीक आहे, मी आधी सांगितलं होतं किसी का दिन होता है बॉस तो किसी का दिन नहीं चलता है. बघा ऍक्शन रिप्ले सुद्धा या बॉलचा बॅटची कडा लागली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बघा ऍक्शन रिप्ले आपल्याला ग्रामीण टेनिस .in च्या माध्यमातून. वाह काय अफलातून प्रयत्न आहे कॅमेरामॅनचा. खरं तर प्रत्येक बॉल ज्या पद्धतीने दाखवला जातो आणि प्रेक्षकांसाठी खास आज मैदानाच्या आतमध्ये स्क्रीनची सुद्धा व्यवस्था केली आहे. जर ऍक्शन रिप्ले बघायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. हे आहे संकल्प ग्रुप आणि हे आहे आमच्या आयोजन समितीचं पुरेपूर काम. मी धन्यवाद देतो या ठिकाणी आम्हाला ज्या संकल्प ग्रुपद्वारा आयोजित आम्ही दिवस रात्री जो सामने घेण्यामध्ये यश प्राप्त केलंय म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे त्याचे आमचे आश्रयदाते
हो 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 रिव्हर्स स्वीपचा फटका, तो बी आराम शेख सारख्या वेगवान गोलंदाजा समोर. मला असं वाटतं शरीरावर लागलाय सर. खरं तर पुढच्या वेळेस काय मला असं वाटतं एखाद्या पेन किलरची आपल्याकडे स्पॉन्सरशिप यायला पाहिजे. नक्कीच नक्कीच येईलच यावेळेसच. बरेच असे पेनकिलर वाले बघत आहेत की पुढच्या वेळेस नक्कीच देईल. मात्र मी आधीच सांगितलेलं आहे की एवढे आम्ही आयोजित केलेले आहेत सामने. नक्कीच मुळात मी झालं, मुमताजभाई झाला, विशाल भाऊ घाटे झाला, पिंटूभाऊ फुके झाले, शेखर काका नादरे झाले, बाळूभाऊ देशमुख झाले आणि या ठिकाणी पुसदचे टेनिस क्रिकेटचे जे आमचे जे खेळाडू आहे या ठिकाणी मतीनभाई, धीरज ढोले आणि सर्व ओनर्स यांचं मनापासून धन्यवाद देतो. कारण की त्यांनी अहोरात्र आम्हाला मदत केली. फुल नाही फुलाची पाकळी म्हणून प्रेक्षकांनी सुद्धा आम्हाला मदत केली. 6 महिन्यापासून हे सामन्याचं आयोजन होत असतं. स्पॉन्सर पकडला जातो. या सर्व स्पॉन्सरला ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचं मनापासून धन्यवाद. पुन्हा एक वेळ मयूर पाहायला मिळते स्ट्रायकिंगला. वाईटचा इशारा दरम्यान पंचांचा पाहायला मिळतोय. वाईट बॉल. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. बघूयात तिसरे पंच. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग जसं पाहायला मिळते आहे. बघा स्क्रीनवरती सुद्धा आपल्याला एक सिंह पाहायला मिळतोय सर, स्वप्नील सर. खरं तर आज मात्र तशाच सिंहासारखा खेळ करावा लागेल MH11 सातारा संघाला. सिंह तर पुसदमध्ये भरपूर आहेत. या ग्राउंडमध्ये सुद्धा 7 नंतर बरेच सिंह बसलेले राहतात, दिसतील आपल्याला. सिंह शिकारीलाच बसलेले असतात. दिसला की ढापला, दिसला की ढापला. आज रविवार आहे, मटणवार. तर आज बरेच सिंह घरी शिकारीला गेले असतील, मटण खाऊन पिऊन येतील. मी धन्यवाद देतो आमचे स्पॉन्सरर डॉक्टर रवींद्र वडते सर, कैलास भैया साहू, श्री कॉटन इंडस्ट्रीज प्रायव्हेट मार्केट पुसद संचालक कन्हैया भैया बजाज, अभिजित भाऊ पानपट्टे, विशाल भाऊ घाटे, ऋषिकेश भाऊ पंडितकर, युवराज भाऊ पवार, रवी भैया ज्ञानचंद आणि करण भाऊ ढेगळे, गुड्डू भैया खंडापुरिया, कौस्तुभ सर धुमाळे यांचं सुद्धा मी धन्यवाद देतो. पोलीस प्रशासनाचं मी धन्यवाद देतो. या ठिकाणी TSO क्रीडा अधिकारी यांचं की ज्यांनी एवढं चांगलं ग्राउंड आमच्या हाती स्वाधीन केलं होतं.
तर व्हाईट बॉलचा इशारा या दरम्यान पाहायला मिळतो आहे. प्रेक्षक पुन्हा एक वेळ स्वागत आहे आपलं. पायात टाकलाय तर दुसऱ्या धावेचा ही कॉल इथे असेल. बाउंड्री लाईन वरून फिल्डर धाव करत आलाय, परंतु तोपर्यंत खूप वेळ झाला होता. 2 धावा सहजतेने जोडल्या जातील या बॉलवरती. सुहास पवार त्या ठिकाणी होते. आयोजन करणं खरोखरच पुसद सारख्या छोट्या शहरामध्ये माझा अनुभव म्हणजे आमच्या सर्वांचा अनुभव मी तुम्हाला सांगतो की आयोजन करणं मुळातच कठीण असतं. म्हणजे प्रत्येक घरामध्ये पोहोचणं, प्रत्येक दुकानामध्ये पोहोचणं आणि प्रत्येकांच्या मनामध्ये घुसणं हे सगळ्यात मोठी जबाबदारी टास्क असतं. मेन म्हणजे पैशाचा खेळ असतो. निधी संकलन करणे आणि मेन स्पॉन्सर मिळणे आणि त्यांचा स्पॉन्सरचा आमच्यावरती असणारा विश्वास याचा सुद्धा राहतो. जे खेळाडू इकडे खेळतात मात्र त्यांचा सुद्धा सहकार्य तर असतोच, मात्र मेन असतो तो स्पॉन्सरशिप. आणि पुसद सारख्या शहरामध्ये आम्हाला थोडं चांगलं आहे की पुसद सारख्या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये क्रिकेटचे जे रसिक आहेत तर ते फार प्रमाणात आहेत, त्यामुळे आम्हाला थोडं अवघड जात नाही. नक्कीच थोडंसं अवघड जातं ज्या वेळेला आपण एखादी एवढी मोठी स्पर्धा दरवर्षाला आयोजित करतो. त्या पद्धतीने जर पाहिलं तर तेवढा मात्र कठीणाई पाहायला मिळते आहे. परंतु कौतुक करेल मीच आपल्या सर्व आयोजन समितीचं. दरवर्षाला तुमची नियोजन बैठक होते आणि खरं तर 7 महिन्यापासनं त्यानंतर ऑक्शन असेल, संघ जोडणी असेल आणि छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष देऊन त्यानंतर अशा पद्धतीने स्पर्धा या ठिकाणी नियोजित केली जाते. एवढं सोपं नसतं रात्रकालीन स्पर्धांना घेणं. बऱ्याच टेनिस क्रिकेटचं जे पुसदचे जे क्रिकेटचे खेळाडू आहेत तर ते उत्तम दर्जाचे आहे, पण त्यांना आमचं ध्येय एकच आहे की त्यांना चांगल्या पटलावरती घेऊन जाणं. कारण की आता BCCI ने जो काढलेला जो आहे स्ट्रीट प्रीमियर लीग SPL, तर तो जो आहे त्याच्यामध्ये नेणं हाच आमचं एक मुळात ध्येय आहे. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर थोडासा पायात टाकलेला बॉल होता. या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होईल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती 1 गडी बाद आणि मयूर कारंडेने मागच्या 11 बॉलमध्ये मात्र 12 धावा बनवल्यात. जर पाहिलं तर इथे अक्षय पवार सारखा बॅटर अजून आहे. आणखी एक पुसद परिसरातला उभरता सितारा बॅटिंगसाठी आहे, त्यामुळे बघण्यासारखं आहे. दुसऱ्या बाजूला प्रीतम बारी आणि आराब शेखने 3 ओव्हर टाकल्यात. प्रीतम बारीने त्याच्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 16 धावा खर्च केल्या. अजून विकेटलेस राहिले त्यांच्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये. आराब शेखने पहिलाच ओव्हर टाकला, 10 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट सुद्धा आपल्या नावे केलाय. 3 ओव्हरची समाप्ती होते. 26 धावा धावफलकावरती टीम MH11 सातारा संघ या मॅचमध्ये टॉस जिंकला. जे टायटन संघाने फिल्डिंगचा त्यांचा निर्णय बॅटिंगचं आमंत्रण देत असताना पहिल्या 3 ओव्हरमध्ये एक बाजूला जर पाहिलं तर संयमाची सुरुवात खरं तर विकेट आली आराब शेखच्या गोलंदाजीमध्ये. त्यानंतर मात्र तिथून थोडासा जे पावलं आहेत ते हळूहळू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी मयूरने केला. त्यांच्या सोबतीला अक्षय जरूर एकच चेंडू त्याने खेळला असला, परंतु तो अजून वैयक्तिक त्याने खातं ओपन नाही केलंय. बघूयात आता गोलंदाजी ट्रॅकवरती कोण असतील. बॉलिंगसाठी सुहास पवार पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम कल्याणचा हा खेळाडू आहे. मुंबई कल्याण परिसरामध्ये. स्वप्नील, जर मुंबई आणि कल्याणमध्ये ज्या वेळेला तुम्ही जाल तर तुम्ही जर एखाद्या स्टेशनवरती उतरा, त्यानंतर एखादा दगड तुमच्या सोबत घेऊन जा आणि कोणालाही जर मारला ना तो क्रिकेटरच निघेल. 99% आपण पाहतो मुंबईमध्ये तुम्हाला क्रिकेटरच पाहायला मिळतील. यावेळेला जर पाहिलं तर बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. स्लोवर वनने सुरुवात, डॉट बॉलने सुरुवात होते. सुहास पवारच्या गोलंदाजीची 4थ्या ओव्हरची सुरुवात या डॉट बॉलने. आणि इथून खेळ करावा लागेल मयूर कारंडेला, कारण संघाने जबाबदारी दिली त्यांच्यावरती सलामीला बॅटिंग करण्याची. पुन्हा एक वेळ रिव्हर्स स्वीपचा फटका आताही सजवण्याचा प्रयत्न. धाडस बघा अक्षय पवारचं. खरं तर धाडसी खेळ करतोय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कही झाला नाहीये मागच्या 3 बॉलमध्ये. अक्षय पवार हा मागच्या वर्षी अतिशय सुंदर असा खेळला होता. मागच्या वर्षी तो अगोर संघाचा ओपनर बॅट्समन म्हणून होता, मात्र निराश. बघा याला म्हणतात दॅट्स ए क्रिकेट स्पिरिट. मयूर नॉन स्ट्राईक
ला होता, मात्र तो त्याला बॅटला बॉल लागत नसल्यामुळे तो क्रीज सोडून रिटायर्ड होणार होता. मात्र त्याला बोलून त्याला समजावत असताना आणि त्याला प्रोत्साहित करत असताना मयूर यालाच म्हणतात मोठ्या प्लेअरची निशाणी. तू जाऊ नको, तू खेळ, भीड, नड, यालाच म्हणतात मोठ्या क्रिकेटरची निशाणी. आणि बरेच असे खूप कमी प्रमाणात मी क्रीज वरती बघतो, असे खूप कमी असे क्रिकेट खेळाडू असतात की तो आपल्या साथीदाराला साथ देतात आणि समजून सांगतात की आज बेटा 13 दिन नहीं है, कल 13 दिन पक्के में होऊंगा. नक्कीच बघा, जर पाहिलं तर MH11 सातारा संघ दिवसाच्या सत्रामध्ये खेळलाय. रात्रीचं सत्र जर पाहिलं तर हे नवीन खेळाडू आहे आणि खरं तर रात्रकालीन स्पर्धा हे खेळाडू खेळले नाहीत आहे, त्यामुळे थोडासा त्रास त्यांना जाणवतोय बॉल पिक करण्यासाठीचा. इथे सुद्धा आणखी एक वेळ समोर टाकलेला बॉल, आणखी एक निर्धाव चेंडू टाकला जाईल. इथे जर पाहिलं तर मागचे सर्व चेंडू ज्या पद्धतीने पाहिले तर जरूर या ओव्हरमध्ये एकही धाव आली नाही आहे. मागच्या 5 बॉलमध्ये 5 निर्धाव चेंडू टाकले गेल्यात. रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि आता मात्र इथे डॉट बॉल आणि मिडन ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आहे. सुहास पवार आले आणि मिडन ओव्हर टाकून गेल्यात. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 धावा, 1 गडी बाद. टीम MH11 सातारा. निराश व्हायचं नाही आहे अक्षयनी, कारण की जरी आज तुझा दिवस नसला, उद्याला तुझा दिवस असेल. खंत जरी तुला मनात असेल मित्रा, उद्याला तुझा दिवस असेल. रिटायर्ड, ओके, आउट. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 26. आता मात्र आलाय तो शुभम, आयकॉन प्लेयर, दोन्ही आयकॉन प्लेयर आहेत मयूर आणि शुभम. अरफ शेख आहे आणि बीट केलंय पुन्हा. वाईटची अपील आहे नॉन स्ट्रायकर शुभम शेळके. शुभम शेडके नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. आणि आणखीन एक वेळ हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर, त्यामुळे पंचांनी या बॉलला व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. मागच्या 12 बॉल आणि मागच्या 12 बॉलमध्ये 12 धावेंवरती मयूर खेळत आहेत. खरं तर 5वा ओव्हर प्रगतीपथाला आहे. धावसंख्या 27 मात्र धावा झाले. तुम्हाला धावा कराव्या लागणार आहे. खरं तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग अव्वल दर्जाची आहे टीम जे टायटन्स संघाकडे. जरूर या अगोदरचा सामना जर पाहिला तर शेवटच्या क्षणांमध्ये त्यांनी गमावला असला, परंतु हा मात्र सामना मस्ट विन असणार आहे. तुम्हाला चांगल्या फरकाने लवकरात लवकर सामना जिंकायचा आहे, तो प्रयत्न असेल आणि कमीत कमी धावांवरती रोखण्याचाही प्रयत्न असेल या पहिल्या डावात टीम जे टायटन्स संघाचा. चला वेळ लवकर सुरू करायचा. टीमची पोझिशन मी दाखवतो तुम्हाला. शर्वरी स्पोर्ट्सने 2 सामने जिंकलेले आहेत, 4 पॉइंटनी अव्वल डबल विचारलं सांगितलं होतं, मात्र सिंगल धावेनेच थांबावं लागेल. शर्वरी स्पोर्ट्सचे 4 पॉइंट आहेत, केडी धनसाळीचे 2 पॉइंट आहेत, ज्याचा रन रेट आहे मुळात 3.875. जे टायटन्स 1 लॉस आणि 1 विन असं मुळात 2 पॉइंट आहे, पण त्यांचा सुद्धा 1.750 चा स्ट्राइक रेट आहे. हा जो सामना जिंकेल, हा सामन्यामध्ये खेळ जे टायटन्स कसा करतो याच्यावर सर्वस्वी डिपेंड राहील. मात्र
जे जे टायटन्सचा क्वालिफाई नेक्स्ट मॅच मध्ये जो केडी धनसळ आणि शर्वरीचा संघ जो जिंकेल त्याच्यामधूनच कळेल. नक्कीच त्या मॅच मध्ये जर पाहिलं तर मस्ट विन असणार आहे तो सामना. त्या ठिकाणी जो संघ हारेल तो संघ खरं तर बाहेरही होऊ शकतो. तर या मॅच वरती सर्व काही डिपेंड आहे. जर जे जे टायटन संघ चांगल्या फरकाने जिंकला तर जे जे टायटन संघ या ठिकाणी वर जाऊ शकतो नेट रन रेटने. त्यामुळे बघण्यासारखं या मॅच मध्ये काय होईल. पुन्हा एक वेळ सचिन चव्हाण बॉलपर्यंत पोहोचले आहेत. तर सचिन चव्हाण कौतुक करावं लागेल याही खेळाडूचं. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा 28. करो किंवा मरो तीन संघामध्ये फाईट आहे. शर्वरी स्पोर्ट्स, केडी धनसळ आणि जे जे टायटन्स. कुठलाही संघ आतापर्यंत क्वालिफायरचा रेसमध्ये तिन्ही पण संघ आहे, म्हणजे कुठलाही क्वालिफाईड झालेला नाहीये. क्वालिफाईड तुम्हाला नेट रन रेटनेच करावं लागेल. परंतु यावेळेला वाईटचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा आहे. तर खरं तर धावसंख्या धावफलकावरती या वाईटच्या मदतीने 30 धावा 30 उडवलाय. मयूर कारंडे बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते का? आणि मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या अड्ड्यामध्ये कॅच कंप्लीट केला जाईल. आणि याही मॅच मध्ये अगदी जर पाहिलं तर सन्मानजनक खेळ अजूनही मयूर कारंडे त्याचा फॉर्म शोधतोय. 14 बॉल मध्ये 13 धावांची खेळी करत धक्का क्रमांक दुसरा लागतोय टीम MH11 सातारा संघाला मयूर बाद या मॅच मध्ये. खरं तर दुसराही गडी बाद होतोय. 30 धावांवरती मोठा धक्का लागलाय. शेवटचा बॉल असणार आहे या ओव्हरचा. शेवटचा बॉल या 5व्या ओव्हरचा. धावसंख्या 30 धावा. पुन्हा एक वेळ थोडासा पायावर टाकलेला बॉल स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न पायाने अडवण्याचा झालाय. परंतु मात्र इथे 4 धावा जोडल्या जातील. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 34 34 धावा 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला ओ भैया बाहर से आ जाओ ना. ओहो यावेळेला मात्र दोन्ही फिल्डरना आता मात्र संधी मिळणार नाहीये. जे जे टायटन संघ सागर सुरुशे शुभम शेडके आहेत बॅटिंग साठी. याही बॉल वरती मोठा फटका भरण्याचा प्रयत्न, परंतु मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र झाला नाहीये. हा फटका मात्र प्रॉपर आहे, प्रॉपर टायमिंगने. आणि इथे शुभम शेडकेच्या खात्यामध्ये आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा येतील या बॉलवरती. धावसंख्या धावफलकावरती 42-42.
खरं तर आखो टप्प्यावरची गोलंदाजी होती आहे सुहास पवारची. पहिला ओव्हर सुहासने मेडन टाकला असला, परंतु या ओव्हरमध्ये 2 चौकार सुद्धा पाहायला मिळत आहेत लागोपाठ. दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु मात्र इथे वाईटचा इशारा पंचांचा. वाईट बॉल एक्स्ट्रा जोडला जाईल. आज सकाळपासून आतापर्यंत जो जितके पण सामने झाले आहेत जे टायटनचे, सगळ्यात जास्त अतिरिक्त धावा या जे टायटन्सने व्हाईटच्या दिलेल्या आहे. हो हो हो, व्हॉट अ कॅच. खरं तर विकेट किपर अगदी क्लोज होते आणि एवढ्या गतीने कॅच कंप्लीट केलाय. कौतुक करावं लागेल विकेट किपरचं. आणि धक्का क्रमांक 1 मोठा लागतोय, तिसरा शुभम शेळकेच्या रूपामध्ये. आराफ शेख, खरं तर कौतुक करावं लागेल आराफचं, किती गतीने कॅच कंप्लीट केलाय. ऍक्शन रिप्ले खरं तर पाहण्यासारखा असेल. टेनिस ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून हा बघा ऍक्शन रिप्ले बघा. अगदी क्लोज कलेक्ट केला या बॉलला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत कदम आलेत आता बॅटिंग साठी. आणि जोई फलंदाज षटकार मारेल. ऋषभ ऑटोमोबाईल संचालक सन्माननीय सागर भाई यांच्या माध्यमातून 101 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि बॅटिंग साठी आता चंद्रकांत कदम. चंदू आता षटकार लगावतील का. 6वा ओव्हर प्रगती पथाला. 43 मात्र धावसंख्या धावफलकावरती. बॉल हवेत. हो हो, षटकार येईल का. षटकार नाही पण चौकार नक्कीच. चंद्रकांत यांच्या बॅट मधून या 4 धावा आणि चौकार आलाय. 50 तरी द्या असं मत आहे. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 47 धावा 47. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम MH11 सातारा. पॉइंट टेबल वरती पुन्हा पुन्हा नजर जातीये. पुन्हा पॉइंट टेबल मध्ये पहिला मॅच काहीसा हारल्याच्या नंतर धनसळ संघांनी जे टायटन्स आणि चरवरीची मात्र धडधडी वाढवलेली आहे. कुणाल खोंडच्या शतकी पारीने धनसळ संघाला टॉपवर येऊन ठेवलेला आहे. आता बॅटिंग साठी सागर सुरुशे. काल जसा लकी चाम ARCC संघाला होता, आज कुठल्या कोणाला चाम मिळेल बघूया. ही वेळच मिळेल. काल होत्याचा नव्हता झाला होता, पण नव्हत्याचा होता झाला. यालाच क्रिकेट म्हणतात. कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आली पाहिजे, तेव्हाच तुम्ही क्रिकेटमध्ये जिवंत असता. रवी जयस्वाल आल्या आल्या स्वागत आहे रवी जयस्वाल आपलं. खरं तर सागर सुरेशीच्या बॅट मधून हा वेलकम सिक्सर पाहायला मिळतोय. सागर सुरुशे आणि दोन्हीही क्वालिटी फटके मारले स्वप्नील सर सागरने. अगोदरचा चौकारी पाहिला असला, परंतु दोन्ही फिल्डरला चान्स सुद्धा हलण्याचा दिला नाही आणि हा फटका खडे खडे षटकार लगावलाय. पुन्हा एक वेळ समोरच्या दिशेला खेळून काढलाय. सिंगल धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का. ओ नाही, एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल. मला सर्व प्रेक्षकांना सांगायचं आहे की चंदूचं वय सुद्धा 47-48 चालू आहे.
खेळ खेळ भरपूर सुंदर खेळतोय चंदू, सबका बंधू, आणि चांगली गतीने बीट केलंय, षटकार खाऊन सुद्धा बीट केलं. मी तुम्हाला एवढं सांगतो अनिकेत तुला की आजच्या एवढ्या फास्ट क्रिकेटमध्ये 15 धावा 12 धावा ही नॉर्मल गोष्ट झालेली आहे क्रिकेटमध्ये. आणि खरं तर क्रिकेट हे फास्ट झालंय. जेवढं फास्ट क्रिकेट तेवढे उत्तम क्वालिटीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. परंतु चंद्रकांत, हो चंद्रकांत कदम, आप हमारे एज पे जाइए मत. खडे खडे हा षटकार खेळलाय. आपण त्यांच्या वयाची गोष्ट केली, वयाबद्दल बोलत होतो आणि त्यांनी आता साबित करून दाखवलंय. वय फक्त मात्र एक संख्या आहे, कारण एज इज अ ज्या पद्धतीने आपण म्हणू शकतो मात्र संख्या आहे, आणि त्या पद्धतीने त्यांनी फटका खेळलाय. चौकार पाहायला मिळतोय. षटकार माफी असावी, षटकार आलाय. खरं तर आणखीन एक वेळ, पुन्हा एक वेळ दुसरा धावेचा कॉल आणि 2 धावा इथे जोडल्या जातील. मला एवढं सांगायचं आहे की 2 ज्या मॅच झाल्या होत्या सातारा एलोन संघाच्या, तर हे 2 खेळाडू कुठे गेले होते. नक्कीच खरोखरच जर या दोन्ही खेळाडूंनी जर पहिले जर आधी आले असते, निश्चितच काहीतरी वेगळं बघायला मिळालं असतं आपल्याला. आणि सुंदर थ्रो, डिरेक्ट हिट, रन आउट. आरफ, खरं तर आराफ शेख मी अजून एक सांगू शकतो, पब्लिक की डिमांड थी. तुम्ही जे रवी जयस्वाल बघतायत, गोलंदाजीसाठी येतोय तो, त्यांचं वय सुद्धा 46 रनिंग चालू आहे. आणि आमच्या इथं या ठिकाणी इम्रान भाई रेडियम, बरेच वयाच्या 40च्या नंतर खेळणारे बरेच खेळाडू पीपीएल संघामध्ये आहे आणि चांगलं खेळतात. वयाला क्रिकेटमध्ये वयाला बंधन नाही, टेनिस क्रिकेटमध्ये वयाला बंधन नसतं. कारण की जसं मनमर्जी आपण खेळू शकतो, जसं मनमर्जी फटका खेळू शकतो, जसं मनमर्जी आपण गोलंदाजी करू शकतो. नवीन नवीन टेक्निक आलेली आहे. 62 धावा, 62. शेवटचे 6 बॉल आहेत या पहिल्या डावातले. कुणाल आडे बॉलिंग साठी आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला चांगला खेळलाय. दुसरा धावेचा कॉल नक्कीच होईल. काय दुसरी धाव कंप्लीट केली जाईल. आणि खरं तर काय फिल्डिंग पाहायला मिळते ॲडव्होकेट सचिन चव्हाण यांची. आणि कोणी म्हणणार नाही त्यांचं वय वर्ष 52 आहे म्हणून. प्रेम आडेंना सुद्धा पहिल्या 2 मॅच मध्ये जर फ्रंट वरती जर उतरवलं असतं तर खरोखरच तो खेळाडू चांगला आहे, त्याने सुद्धा फटकेबाजी चांगली केली असती. मात्र सिच्युएशनच्या हिशोबाने त्यांनी उतरवलं ती वेगळी गोष्ट आहे. मात्र सगळ्यांना खेळवतोय तो ओनर. कुणाल आडे हा चांगला अतिशय उदयोन्मुख खेळाडू आहे. फेराम डिलिव्हरी यावर्षी तो चमकलाय. मागच्या 6 महिन्यापासून तो प्रॅक्टिस करतो गोलंदाजीची. मात्र त्याच्या स्वर्गीय मनोज आडे स्मृती विद्यार्थी जी लीग खेळल्या गेली होती त्या लीग मध्ये सुद्धा त्यांनी चांगली भारदस्त अशी गोलंदाजी केली होती. अप्रतिम मारा पाहायला मिळतो आहे. इथे रनआउटचा चान्स आणि रनआउटच्या रूपामध्ये विकेट नक्कीच पाहायला मिळेल. रनआउटच्या रूपामध्ये खरं तर इथे विकेट पाहायला मिळते आहे. सागर सुरुशी बाद होतील. आमचे सर्व आशीर्वादाते जर बघत असतील, मॅच बघत असतील, यूट्यूब लाईव्ह वरती जर बघत असतील तर कृपया मला मिस कॉल करायचा आहे. आम्ही समजून जाऊ की आमचा हा मॅसेज तुम्ही बघितलाय, तुम्ही सुद्धा मॅच बघताय, तर हेच आमचं मोठं बक्षीस समजू. डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेले, समोर खेळलाय, प्रॉपर टायमिंग आहे. आणि हे आहे आता खरं तर ज्या पद्धतीने फटका खेळलाय प्रेम कुमार आडे यांनी,
डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेले आणि या चौकार पाहायला मिळतं. महत्वाच्या 4 झाल्या शेवटच्या क्षणांमध्ये. 67 धावा झालेल्या आहेत. मी आधीच म्हटलं होतं प्रेम आडेला जर सातारा संघाने जर या आधीच्या मॅचेस मध्ये जर उतरवलं असतं तर थोडं काही ना काहीतरी आपल्याला रन धावफलकावरती बघता आल्या असत्या. शेवटचा चेंडू कुणालचा, क्लोज कीपर सामना करेल तो प्रेम. सुंदर त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर नाही आणि चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सुहास पवार यांच्यात रूपाने आणि 2 धावेने धावसंख्या पोहोचली 69 धावा. आता मात्र पाहिजे जे जे टायटन्सला 70 धावा. चला दोन्ही संघ शर्वरी संघाचे कर्णधार आणि दंचल संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी यायचं आहे. टॉस साठी यायचं आहे. सातारा 11 संघाच्या कर्णधारांनी लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. याच्यानंतर एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे टॉस होतो आहे. टीम शर्वरी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला तर प्रेक्षक टॉस होतो आहे. अवघ्या काही क्षणात टॉस पाहायला मिळेल आपल्याला.
तर आपल्यासोबत केडी धनसल संघाचे कॅप्टन आहेत मामाजी, काय सांगाल? खरं तर करवाया मोरोची परिस्थिती यानंतरच्या मॅचमध्ये आहे. जर जिंकलात तर क्वालिफाय व्हाल, हारलात तर नेट रन रेटवर येऊन टेपेल. खरं तर जर हारला जरी तरी कमी फरकाने हारावं लागेल. तर पुसद प्रीमियर लीगचा जर पाहिला तर आजच्या दिवसातला दुसरा हा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये सामने अव्वल दर्जाचे झालेत. त्यामुळे तुम्हाला मस्ट विन आहे. तर काय सांगाल याबद्दल? नक्कीच आम्ही 100% प्रयत्न करू आणि जिंकण्याचे प्रयत्न करू. नक्कीच समोरचा संघ जर पाहिला तर शर्वरी 11 संघ कॅप्टन गिरीने खूप चांगली कामगिरी केली आणि बॉलर फॉर्म मध्ये आहे. तर काय मागच्या मॅच मध्ये धावसंख्या बनवली 144, काय तेच डोक्यामध्ये असणार आहे? नक्कीच जास्तीत जास्त बॅटिंग राहील तर रन काढण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी गिरी भाऊ. खरं तर काय सांगाल? सामना मस्ट विन आहे. जरूर टेबल टॉप आहात, परंतु नंतर जर हा सामना चालू आहे आणि सामन्यामध्ये जर उलाढाल झाली आणि लवकरात लवकर सामना संपवला टीम जे टायटन संघाने, ते थोडंसं समीकरण चेंज होऊ शकते या मॅच मध्ये. आम्ही ट्राय करू मॅच जिंकायसाठीच. मॅच जिंकलो नाही तर आम्हाला टेबलवर टॉप यायचं, रन रेटनी टॉप यायचं आहे. त्यामुळे आम्हाला हार जाईल हरल्यावर. नक्कीच काय सांगाल? ज्या पद्धतीने जर पाहिलं तर या मॅच मध्ये केडी धनसल संघ सुद्धा तेवढाच चांगल्या बराबरीचा आहे आणि सर्व बॅटर त्याच्या फॉर्म मध्ये आहे. कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. आम्ही बॉलिंग जर आली आमची तर आम्ही 70-80 डिपेंड. नक्कीच आपण टॉस करूयात. आणि टेल्स आहे. टॉस जिंकला आहे या मॅच मध्ये केडी धनसल संघाचे कॅप्टन. टॉस जिंकला, काय करणार आहात? आम्ही क्षेत्ररक्षक करू सर्वप्रथम. नक्कीच म्हणजे कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न असेल. हो. नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. तर वळूया मॅच कडे. गेम ऑन आहे. आराफ शेख, बदलापूरचा खेळाडू आहे आराफ शेख. ओहो, व्हाट अ शॉट! आराफ शेख मात्र या बॉलला टोलून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ताकद नव्हती, नजाकत, आणि बॉल मैदानाच्या बाहेर. हा येतोय षटकार आराफ शेखच्या बॅट मधून. काय फटका होता आणि खरं तर ऍक्शन रिप्ले बघण्यासारखा स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. आणि मात्र जशी दिशा दिली या बॉलला, आणि बॉल अगदी आमच्या कॉमेंटर बॉक्स कडे पाठवलाय. आराफने षटकार पाहायला मिळतोय. आणखी एक वेळ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, विकेट येऊ शकते इथे. विकेट विकेट कॅच पकडला जाईल आणि आराफ शेख सारखा बॅटर आता बॅक टू दी पवेलियन. पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आला, परंतु आता मात्र कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजाचा आणि आराफ शेख तंबूच्या आसराला परत.
जर सचिन यांनी पहिल्याच बॉलवरती षटकार लगावला तर चक्रधर मुळे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पहिला बॉल पहिल्या षटकारासाठी. सचिन चव्हाण स्ट्रायकिंगला आहेत आणि इथे नजाकत आणि चौकार पाहायला मिळेल का? आणि खरं तर स्वप्नील सर प्रेक्षक त्या ठिकाणी नक्कीच ओरडतायत. आवाज आणि जल्लोष सुद्धा पाहायला मिळतोय. आता जो सगळ्यात मोठा जो आवाज आहे तो आहे जितू पवार याचा. लाखातून आवाज ओळखतो आम्ही आणि हे आवाज फक्त रविभियासाठी आहे. जे टीम साठी नाही. त्याची उपस्थिती तो दाखवत आहे रविभियासाठी कि मैं भी इधर में जिंदा हूँ अभी, भैया मेरे तरफ में भी देखो. सचिन चव्हाण यांनी पहिल्या चेंडूमध्ये जर षटकार काढला तर मुळे काका यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक. 501 रुपयांचं पारितोषिक जरूर असणार आहे. परंतु स्ट्रायकिंगला आहे आता ॲडव्होकेट सचिन चव्हाण. बॉलिंग साठी सुद्धा तयार आहे बॉलर. नाही, सहजतेने फटका खेळलाय. दुसरा धावेचा कॉल होईल का? सिंगल धाव जोराने घेतली आहे परंतु नाही आहे. सिंगलच मात्र धावींवरती त्यांना समाधानी राहावं लागेल. आता मात्र सचिन चव्हाण वरती अपेक्षा जास्त वाढल्यात. मुळे काका म्हणतायत की 500 तर तुला गमावले पण आता 50 तू मला दे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 14 धावा, 42 बॉल आणि 56 धावेंची गरज आहे. खरं तर खूप जास्त फरकाने सामना जिंकावा लागेल नेट रेट सुधारण्यासाठी. ओहो, इथे काय घडतंय? खरं तर नाही आहे. शरीराचा वेध घेणारा हा बॉल आणि डॉट बॉल पाहायला मिळेल. डॉट बॉलने सुरुवात. वेग आहे, प्रचंड वेग आहे शुभम शेळके यांच्याकडे. जर पाहिलं तर ऑल इंडिया ओपनचा हा आयकॉन पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावरती. पुन्हा एक खोलवर टप्प्यावरचा बॉल. इथे सुद्धा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अक्षय तिथे आहेत आणि हे आणखीन एक डॉट बॉल. आणि खरं तर सुहास पवार कल्याणचा हा खेळाडू आहे. कल्याणचा खरं तर कल्याण आणि मुंबई परिसरामध्ये रात्रकालीन स्पर्धा खूप खेळल्या जातात. काय त्याच प्रकारचा खेळ त्याच्या बॅटमधून होईल का? मागच्या 4 बॉलमध्ये मात्र 2च धावा त्याने केल्या आहेत. पुढचे 38 बॉल 55 धावांची जरूर गरज आहे. परंतु 55 धावा त्यांना लवकरात लवकर कशा बनवता येतील याचा प्रयत्न करावा लागणार आहे. इथे वाईटचा इशारा पंचांचा. एक एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. एक्स्ट्राज वरती कुठेतरी तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. तर या एक्स्ट्रा ज्या असतात त्या तुम्हाला कुठेतरी एखाद्या लक्ष्यापासून दूर आणि एखाद्या लक्ष्याच्या जवळ अगदी सहजपणे घेऊन जाऊ शकतात. पुन्हा एक वेळ धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. ही मॅच म्हणजे याच्यानंतरच्या ही आणि याच्यानंतर अपील आहे. आउट्स. लांपार्ड डिसिजन इज लास्ट डिसिजन एज तुमच्या जवळ. रिव्ह्यू ओके सर, ओके. तुमचा हा आणि आत्ताचा मॅच आणि याच्यानंतरचा जो मॅच जो आहे कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझ अशा प्रकारचा हा मॅच आहे.
हम तो डूबेंगे सनम, तुमको भी ले डूबेंगे. स्टे ऑन युअर डिसिजन सर. चला तर बाद असणार आहे. प्लीज कोऑपरेट. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. फलंदाजी करण्यासाठी दोन षटकाच्या खेळानंतर धावा झाल्या त्या 17, गडी मात्र बाद झाले ते 2. पुन्हा एक वेळ इथे मात्र डीप स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये फटका खेळून काढलाय. सिंगल धाव जोडली जाईल या बॉलवरती. धावसंख्या करायच्या तिथून 34 बॉल आणि 52 धावा. 34 बॉल मध्ये 52 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर. तर धावसंख्या झाली ती 18. आता मात्र आणि साई आणि
आता मात्र आणि आउट. साईच्या रूपात लागणारा तो तिसरा झटका. मी आधीच सांगितलं होतं हे मॅच आणि याच्या नंतरचा जो मॅच आहे कुणाच्या खांद्यावर कुणाचं वज. आता मात्र सर्व जबाबदारी आली ती सुहास याच्या खांद्यावरती. अतिशय आक्रमक फलंदाज ओम जाधव. साईच्या जागेवरती आलाय तो ओम जाधव. साथ द्यावी लागेल सुहास साठी. 33 चेंडू मध्ये 52 धावेची आवश्यकता जे जे संघाला. सुंदर असा खेळून काढलाय गॅप मध्ये खेळून काढलाय. 1 धावा पूर्ण 2 धावेसाठी नकारले सुहास यांनी. चांगला गोलंदाजी करतोय तो महेश. महेश अतिशय चांगला ऑलराऊंडर गोलंदाज आहे. 2 बॉल शेष आणि इथून 32 बॉल आणि 51 धावेंची गरज आहे. 32 बॉल मध्ये करायचे 51 धावा. पुन्हा एक वेळ ऑन साइडला चांगला खेळून काढलाय फिल्डर आहे तिथे. काऊ कॉर्नरला सिंगल मात्र धाव जोडली जाईल. आणि खरं तर इथून मोठ्या धावांची गरज आहे स्वप्नील सर. जरूर सिंगल डबलचा खेळ चालतो आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला एक मोठा फटका खेळावा लागेल तेव्हा कुठे तुम्ही या लक्ष्याच्या जवळ जवळ पोहोचू शकतात. आणि नेट रन रेट जर हा सामना जिंकायचा असेल तर लवकरात लवकर सामनाही संपवावा लागेल या मॅच मध्ये आणि या स्पर्धेत टिकायचं असेल तर. पुन्हा एक वेळ समोर टाकलेला बॉल आणि या डॉट बॉलने समाप्ती होईल या ओव्हरची. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा धाव फलकावरती जे जे टायटन्स संघ 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 बॉल आणि 50 धावेंची गरज. कॉन्ट्रावर्सी कॉन्ट्रावर्सी कॉन्ट्रावर्सी. रन रेटने जरी मस्ट विन असला तरी मॅच जिंकणे हा प्रथम पर्याय आहे जे जे संघाचा. जोपर्यंत सामना हातामध्ये येत नाही तोपर्यंत सुहास पवारला त्या क्रीज वरती थांबावंच लागेल. पण सातारा 11 संघाचे गोलंदाज कुठे होते सकाळ दुपारी. असा जर खेळ खेळला असता यापूर्वीच्या सामन्यांमध्ये तर खरोखरच वेगळं वळण असतं या सामन्यामध्ये. चुरशीचा सामना झाला असता हा सामना सुद्धा. मात्र नियतीचा भाग वेगळा आहे. मात्र स्वतःच्या इज्जतीसाठी लढताना सातारा 11 संघ. फुट चेंडू आणि गॅपमध्ये डोलून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर. चांगलं फिल्डिंग क्षेत्ररक्षण केलंय. 1 धावा पूर्ण. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. शुभम शेळके 4 धावा दिल्यात फक्त त्याने. वेट सर वेट. 2 मिनट रुकाइए जानी भाई. उधर लाइट का प्रॉब्लम है. चलो आणि बाद झालाय तो ओम. शुभमने टिपलाय तो दुसरा फलंदाज जे जे संघाचा. आता मात्र कठीण परिस्थितीमध्ये गेलाय तो जे जे संघ.
अतिशय चुरशीचा असा सामना झुंजवतोय सातारा संघ. धाव फलक फक्त 70 धावेची आवश्यकता. 27 चेंडू मध्ये 49 धावेची आवश्यकता आहे. आता धाव फलकावरती फक्त 70 धावा होत्या. मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे सातारा संघाच्या खेळाडूकडनं. आता आलाय तो प्रीतम बारी. सुंदर असा फटका क्षेत्ररक्षण आणि कॅच सोडला. चार धावा. धनराज शिंदे होते बहुतेक. अतिशय उंच टोलावला होता मात्र त्या ठिकाणी कॅच सुटली सतपाल याच्या हातामधनं. गोट्या कपाळात आल्या होत्या. सॉरी टू से. सॉरी आट्या म्हणायचं होतं मला. सुहास अतिशय चांगला खेळतोय. रिस्पेक्ट देताना गिव्ह रिस्पेक्ट टेक अ रिस्पेक्ट. चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली ती 26. आता मात्र 24 चेंडू मध्ये 44 धावेची आवश्यकता. यही है पीपीएल T10 लीग का जलवा. चुरशीचा सामना होतोय. शर्वरी वर्सेस जेजेचा असा सुद्धा सामना चुरशीचा झाला होता. आता सुद्धा सातारा 11 वर्सेस जे टायटनचा सामना चुरशीचा होतोय. जितेश पवार स्तब्ध. खेळाचा आनंद लुटताना जितेश पवार. आणि पहिल्याच चेंडू मध्ये षटकार खेचलाय तो प्रीतम बारी यांनी. सुंदर फटकेबाजी करून मनोरंजन करतो असा प्रीतम बारी. त्याच्यासाठी ही सिच्युएशन नवीन नाही आहे. याच्यापूर्वी सुद्धा चांगल्या मॅचेस त्यांनी धोक्यातल्या मॅचेस स्वतःच्या संघासाठी जिंकून लावल्या होत्या प्रीतम बारी यांनी. गॅप मध्ये टोळून काढला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर. मात्र 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या पोहोचली ती 36. आता मात्र 22 चेंडू मध्ये 34 धावेची आवश्यकता. मी आधीच म्हटलं होतं हा सामना सुद्धा चुरशीचा होईल. सुंदर फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर आणि पुन्हा कॅच सोडला.
महेश. दोन मिनिटं होल्ड करा फक्त अंपायर सर. लाईटचा इश्यू आहे, टेक्निकल इश्यू. 2 मिनिटं कव्हर करतो सर. 2 मिनिटं थांबा. जानीबाई धावा 37 धावा झालेले आहेत. तर थोडं टेक्निकल इश्यू 5 मिनिटांमध्ये दुसरं लगेच कंप्लीट करू. तोपर्यंत ड्रिंक्स घेऊन घ्या सर. ड्रिंक्स देतो ना, ड्रिंक्स बोलतो. त्याच ठिकाणी स्कोर थांबलाय. सुंदरीचा टाकलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर आणि सुंदर झेल टिपला त्या ठिकाणी. कॅचेस विन मॅचेस. सुंदर झेल घेतलाय त्या आणि विकास शिंदे याने. आता मात्र कोण येईल सुहास पवार याचा जागेवरती. आता आलाय सुहास पवार याची जागा घेण्यासाठी संतोष आडे. आक्रमक फलंदाज आहे संतोष. आता मात्र सर्व जबाबदारी आली आहे ती प्रीतम याच्या खांद्यावरती. बघूया प्रीतम संघाला कुठपर्यंत योगदान देतो. खरं तर पुढचे 18 बॉल आणि 33 धावेंची गरज आहे. 18 बॉल मध्ये 33 धावा करायच्या आहेत आणि प्रीतम बारी. आता स्ट्रायकिंग एंडला कोण असतील गोलंदाजी ट्रॅक वरती? सतपाल खाडे. पुढचे 18 बॉल 33 ची गरज आहे का? पुढच्या 7 किंवा 8 बॉल मध्ये हा सामना संपेल का याकडे सुद्धा लक्ष. पहिलाच बॉल समोर खेळलाय. प्रेक्षक तिथे जर पाहिलं तर फिल्डर आहे, प्रेक्षकही मागून जात आहेत परंतु कॅच ड्रॉप झालाय. ये बोलताय पीपीएल का तरार. लक्ष नव्हतं खेळाडूचं, क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं. सुंदर फटका खेळून काढला. 1 धाव पूर्ण. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर. 1 धाव पूर्ण. 2 धावेसाठी नकारले. चांगलं थ्रो मानावं लागेल. सोळा बॉल 28 धावेंची गरज आहे. 16 बॉल मध्ये 28 धावेंची गरज आहे. मॅच मध्ये आहे 16 बॉल करायच्या 28 धावा. संतोष आडे स्ट्रायकिंगला आहेत आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न. फंबल झालाय, चूक झाली आणि इथे रन कंप्लीट होईल. खरं तर स्वप्नील सर या मॅच मध्ये असं वाटलं की अगदी 5 किंवा 4.5 ओव्हर पर्यंत सामना संपेल जे टायटन संघाकडून, परंतु मात्र समीकरण बघा 5 गडी बाद केल्यात.
आतापर्यंत टीम MH11 सातारा संघाने. मी आधीच सांगितलं होतं MH11 सातारा संघ हा डार्क हॉर्स प्रमाणे लढत देईल. फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षण हजर, एक धाव पूर्ण. या एका धावेने धावसंख्या पोहोचली ती 44. खूप चांगली लढत देताना सातारा संघ. 14 बॉल 26 ची गरज आहे. 14 बॉल मध्ये 26 धावा करायच्या आहेत आणि खरं तर संतोष आडे पुन्हा एक वेळ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बघा खरं तर MH11 सातारा संघ या मॅच मध्ये त्यांच्याकडे गमावण्यासाठी काही नाही आहे, परंतु दुसऱ्या संघाला गमावण्यासाठी खूप काही आहे. परंतु मात्र हम तो चले चले सलम आपको भी साथ में लेके चले असा विषय चाललाय मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू नकारले प्रीतम यांनी. शेवटच्या चेंडूवरती महेश चौधरी याने कॅच झेलल्यास मुळे काका यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. 12 बॉल 26 धावा करायच्यात. 12 बॉल 26 धावांची गरज. बारा बॉल 26 पाहिजेत. 12 बॉल 26 धावांची गरज. बारा बॉल 26 धावेची गरज. स्ट्रायकिंगला आहेत प्रीतम बारी आणि गोलंदाजीसाठी महाराष्ट्र पोलीस प्रेमकुमार आडे. पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय. फिल्डर आहे तिथे. चांगला क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा कॉल. दुसरी ही धाव अगदी वेगाने प्राप्त केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये अव्वल पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती 2 धावा येत आहेत आणि खरं तर जे जे टायटन संघाचे ड्रेसिंग रूम आता खरं तर आवाज करते. 11 बॉल 24 धावांची गरज. पुल करण्याचा प्रयत्न. हो हो विकेट आली आहे आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. खरं तर बघा सोबलील सर इथून काय सेलिब्रेशन चाललंय टीम MH11 सातारा संघाचं मैदानाच्या आतमध्ये. मोठी विकेट. खरं तर 11 बॉल 24 ची गरज होती आणि या दरम्यान आता विकेट आली आहे. 10 बॉल 24 धावा करायच्या आहेत. आत्ता आलाय मात्र ॲडव्होकेट योगेश देशमुख. हीरो बनने का चांस है बॉस.
देशमुख ॲडव्होकेट देशमुख यांनी आज सामना जिंकवला. तर खरं तर संघाचे सहकारी त्यांना डोक्यावर घेतील आजच्या दिवसात. 10 बॉल 24 धाव्यांची गरज आहे. 10 बॉल करायच्या 24 धावा या मॅच मध्ये. हो हो, समोर टाकलेला बॉल ड्राईव्ह चांगला केलाय अलॉंग द कार्पेट. दुसरा धावेचा कॉल होईल का? पहिली धाव वेगाने घेतली आहे. स्ट्रायकिंग नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी. तिसऱ्या पंचाकडे मागणी आणि खरं तर तिसरे पंच इन ऍक्शन असतील. बघूयात नेमकं काय घडलंय. डिसिजन पेंडिंग आहे. ओ ओ युटी आउट. मैदानाच्या आतमध्ये विकेट आहे. खरं तर आता गरज आहे पुढची 9 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. 9 बॉल मध्ये करायच्या 23 धावा. मनोहर चव्हाण बॅटिंग साठी. पहिलाच बॉल मनोहरने चांगला खेळलाय. हो, परंतु इथे मात्र मिसफील्ड आणि बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. आहे तो चौकार. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती माफी असावी. खरं तर वीरेन देशमुख यांच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. मला असं वाटलं की मनोहर चव्हाण स्ट्रायकिंगला, परंतु नाही, कारण दुसरा धावेचा तिथे प्रयत्न होता आणि स्ट्रायकिंगला वीरेन देशमुख म्हणजेच की योगेश देशमुख होते. 8 बॉल 19 ची गरज. 8 बॉल 19 करायचे आहेत. खरं तर या मॅच मध्ये हा सामना कुठेही फिरू शकतो. 8 बॉल 19 धावांची गरज. पायात टाकलाय, बुंद्यात टाकलाय, यॉर्कर लेन बॉटमला, बॅटच्या बॉटमला जाऊन खरं तर आदळला हा बॉल. एक मात्र धाव जोडली जाईल. इथून 7 बॉल 18 धावांची गरज. 7 बॉल मध्ये करायच्यात 18 धावा. सात बॉल 18 धावांची गरज. स्ट्रायकिंगला मनोहर चव्हाण. चला लवकरात लवकर आपल्याला सामना खेळता ठेवायचा आहे, वेळ वाचवायचा आहे. अपील आहे परंतु मात्र ओव्हरची होईल समाप्ती. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढचे 6 बॉल आणि 18 धावांची गरज. 6 बॉल मध्ये करायच्या 18 धावा. आता बॉलिंग साठी धनराज पाहायला मिळतील आपल्याला. शेवटचे 6 बॉल आणि 18 धावांची गरज. 6 बॉल 18 करायचे आहेत.
या मॅच मध्ये. सहा बॉल 18 धावा करायच्या. 6 बॉल 18 धावेंची गरज. समोर खेळलाय, बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते आणि आता मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. सिक्सर. या 6 धावा पहिल्या बॉल वरती सिक्सर आलाय. खरं तर आता 5 बॉल 12 ची गरज आहे. खरं तर 5 बॉल 12 धावा करायच्या आहेत आणि योगेश देशमुख, वीरेंद्र देशमुख यांच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती षटकार. काय पुढचे 5 बॉल 12 धावा होतील का? बघूयात. 5 बॉल 12 धावांची गरज. 5 मध्ये करायच्या 12 धावा या मॅच मध्ये. पुन्हा एक वेळ बॉल हवेत. ओ हो हो हो, 2 बॉल 2 षटकार. व्हाट अ मॅच, व्हाट अ मॅच. आणि खरं तर कौतुक करावं लागेल वीरेंद्र देशमुखचं. 2 बॉल 2 षटकार लगावले या मॅच मध्ये. खरं तर आता मात्र 6 धावेंची गरज 4 बॉल मध्ये. आणि आता कुठे जे जे टायटन संघाच्या पविलियन मधून, ड्रेसिंग रूम मधून आवाज होतोय. मी आधीच म्हटलं होतं हिरो बनने का मौका आहे आणि पुसदचेच खेळाडू नाव रोशन करतील. आता मात्र सिच्युएशन फसली आहे. आता मात्र गेलेला मॅच पुन्हा काढला आहे ऍडव्होकेट वीरेंद्र देशमुख यांनी. खरं तर- आक्रमक फलंदाज होता. काही बॅड पॅच सुरू होते, मात्र 2 षटकारांनी त्यांनी मॅच फिरवली. आता मात्र 4 चेंडू मध्ये 6 धावेची आवश्यकता. बघूया कोण जिंकतोय. एकदा जोरदार टाळ्या होत्या या मॅच साठी. प्रेक्षक आवाज येत नाही, एकदा आवाज झाला पाहिजे मॅच साठी. इथे बॅकफुटला जात चांगला खेळलाय. सिंगल धाव वेगाने घेतल्या. दुसऱ्या धावाचा कॉल होईल का? हो हो, मिसफील्ड आणि दुसरी धाव पूर्ण होईल. ओ इथे बघूया, तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे, परंतु मात्र मला असं वाटतंय या मॅच मध्ये काय पोहोचलेत का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. मिसफील्ड झाली आहे, मिसफील्ड झाली, चुकी झाली. जर धाव बाद होतील विनेंद्र तर मजा येईल या मॅच मध्ये. तर धाव बाद झाले नाही तर धावा कंप्लीट होतील. 4 बॉल 6 ची गरज होती आणि तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. खरं तर याच अशा स्पर्धेसाठी प्रेक्षक दरवर्षाला पुसद प्रीमियर लीग T10 ची प्रतीक्षा करत असतात. त्यांना माहिती आहे संध्याकाळच्या सत्रातले सामने खरं तर शेवटच्या बॉल पर्यंत जातात आणि मज्जा येते. खरं तर आनंद देणारी ही स्पर्धा आहे प्रेक्षकांसाठीची. बघूयात. नॉट आउट म्हणजेच की धाव कंप्लीट. 2 धावा पूर्ण आणि प्रेक्षकांचा आवाजही वाढलाय. खरं तर आता गरज आहे प्रेक्षक 3 बॉल आणि 4 धाव्यांची. 3 बॉल 4 धाव्यांची गरज. वीरेंद्र देशमुख स्ट्रायकिंग एंडला आहेत. पहिल्या 2 बॉल वरती 2 षटकार, त्यानंतर 2 धावा घेतल्यात आणि मागच्या 3 बॉल वरती जर पाहिलं तर एकूण आल्या आहेत 14 धावा. 3 बॉल 4 धावेची गरज. 3 बॉल करायचे आहेत 4 धावा. 3 बॉल मध्ये 4 धावेची गरज. बाउंड्रीच्या बाहेर जायचं आहे सर्वांनी, बाउंड्रीच्या बाहेर प्रेक्षकांनी. पायावर टाकलाय. सिंगल धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का? अक्षय पोहोचलेत. रनआउटचा चान्स. इथे मात्र 2 धावा पूर्ण. हो बॅटिंग बॅटिंग आणि बॅटिंग बघा वीरेंद्र देशमुखची. खरं तर सगळ्यांना सांगू शकतो वीरेंद्र देशमुख हा खूप कमी पॉइंट मध्ये गेलेला आहे. बहुतेक मला वाटते अनसोल्ड प्लेअर होता, त्याला सोल्ड केलंय जे टायटन्सने. एक जोरदार टाळ्या होत्या वीरेंद्र देशमुख साठी. क्या बात आहे वीरेंद्र देशमुख. खरं तर आजच्या दिवसातला खरा हिरो आहे. जे टायटन संघासाठी संकट मोचन म्हणून आले वीरेंद्र देशमुख आणि शेवटच्या क्षणांमध्ये अगदी हारलेला मॅच जिंकलाय असं म्हणण्यास हरकत नाही. मला 15 दिवसापूर्वी वीरेंद्र देशमुखचा फोन आला होता, भैया मेरे को मैच खेलना नहीं है, अभी मैं प्रेक्षक की भूमिका निभाऊंगा. शेवटच्या क्षणामध्ये त्यांनी फॉर्म टाकला आणि उचललं त्याला जे संघाने. आज खरा हिरो ठरलाय तो वीरेंद्र देशमुख. 2 बॉल 2 ची गरज. 2 बॉल मध्ये करायच्या 2 धावा या मॅच मध्ये.
दबाव दबाव दोन्ही बाजूला. एका बाजूला धनराज वरती सुद्धा दबाव पाहायला मिळेल. हा बॉल सहजतेने खेळलाय. सिंगल धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का? सिंगल धाव घेतली गेली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी आणि आता मात्र आउट. ओ युटी आउट. धावबाजीच्या रूपामध्ये वीरेन बाद आणि शेवटचा बॉल आणि करायचे सिंगल धाव. जो मॅच आता मात्र टाय जर झाला तर सुपर ओव्हरने खेळला जाईल हा मॅच. नाही नाही, परंतु स्वप्नील सर कौतुक करावं लागेल MH11 सातारा संघाचं सुद्धा. शेवटपर्यंत सामना सोडला नाहीये. जरी आम्ही या टेबल मध्ये अगदी बॉटमला असलो तरी आमच्यामध्ये झुंज देण्याची ताकद आहे आणि ती झुंज देत असताना MH11 सातारा संघ मैदानाच्या आतमध्ये. काय मॅच सुरू आहे. थ्रिलर मॅच. मी आधीच सांगितलेलं आहे की हा मॅच सुद्धा हाय व्होल्टेज ड्रामा होईल. माझा प्रत्येक शब्द खरा होत आहे. हा मॅच जो संघ जिंकेल तो संघ खरोखरच PPL T10 लीगच्या इतिहासामध्ये अजरामर होईल. कारण की असा सामना होणे नाही. गेलेल्या कुणाच्या पालट्यामध्ये कुठे कुठे मॅच फिरली, कुठे मॅच गेला, आयकॉन खेळाडू बाद झाले, मात्र मॅच काढलाय तो अनसोल्ड प्लेअरनी म्हणजे वीरेंद्र देशमुख यांनी. ते दोन मोठे फटके, 2 बॉलवरती 2 षटकार या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ परत घेऊन आले जे टायटन संघाला. शेवटचा बॉल आणि एका मात्र धावेंची गरज आहे. आणि बॅटिंग साठी आहेत अमय पवार. आणि अमय पवार शेवटचा बॉल, 1 धावेची गरज आहे. स्वप्नील सर गेम ऑन आहे आणि सर्व खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये धाव रोखण्यासाठी. जर धाव आली नाही तर सुपर ओव्हर होऊ शकतो आणि जर धाव कंप्लीट करेल अमय तर या मॅच मध्ये जिंकेल जे टायटन संघ. चला चला वेळ वाचवायचा आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आपल्याला माहितीच आहे. खरं तर संकल्प ग्रुपचं कौतुक करावं लागेल. या अगोदरचाही सामना 7 झाला. हाई मॅच गेम ऑन. शेवटचा बॉल, एका धावेची गरज. प्रेक्षक टाळ्या झाल्या पाहिजे मॅच साठी, आवाज झाला पाहिजे. क्या बात आहे. हाय व्होल्टेज मुकाबला. खरं तर रात्रीचं सत्र. शेवटचा बॉल आणि एका धावेची गरज. सामना गरम झालाय. कोणत्या बाजूला हा उंट बसेल सांगण्यास अजून मात्र शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल आणि एका धावेची गरज. हो 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 इथे रन कंप्लीट. सामना जिंकलाय जे टायटन संघाने. ओळ मॅच आणि खरं तर नाकात दम करून ठेवलाय असं म्हणण्यास हरकत नाही. टीम MH11 सातारा संघाने सामना जिंकला आणि डोक्यावर घेतलाय अमयला. खरोखरच अनबिलिव्हेबल असा मॅच, हार्ट ब्रेकिंग असा मॅच. मात्र जिंकलात भावांनो. तुम्ही खेळात सातारा 11 संघ झुंजवलाय. तुम्ही खरोखरच तुम्ही झुंजवलंय. असा मॅच होणे नाही. हा मॅच आयुष्यामध्ये तुम्हाला पाहायला आवडेल. प्रत्येक क्षणोक्षणी हा मॅच पाहायला आवडेल. याचं